सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत शिगेला पोहोचली आहे। येसगाव परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील नागरिकांमध्ये आता बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे आणि हल्ल्यामुळे मोठं भय निर्माण झालंय। वन विभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी तीव्र मागणी जनतेतून होत आहे। पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथे घडलेल्या थरारक दरोडा प्रकरणातील 3 पसार संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलाय। या संशयित आरोपींकडून चौकशी दरम्यान जिल्ह्यातील आणखी 5 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आल्यात। पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलं। रविवारी मिळालेल्या माहितीनुसार पसार आरोपी करंजी घाटातील दगडवारी शिवारातील डोंगर परिसरात लपून बसल्याचं समजलं। पथकाने तत्काळ कारवाई करत पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतलं। नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प हा आधी निश्चित करण्यात आल्यामुळे मूळ मार्गानेच राबवण्यात यावा या मागणीसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी त्यांनी या संदर्भातील सविस्तर निवेदन त्यांच्याकडे सादर केले। नाशिक सिन्नर अकोले संगमनेर नारायणगाव राजगुरुनगर चाकण मार्गे पुणे अशी पूर्वी निश्चित करण्यात आलेली नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेची मूळ अलाइनमेंट भौगोलिक तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत योग्य असल्याचं माजी मंत्री थोरात यांनी स्पष्ट केलं। साखर उत्पादनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च, कारखान्यातून विकल्या जाणाऱ्या साखरेच्या किमतीत होणारी घट याचा ताण साखर क्षेत्रावर पडत आहे। यामुळे हा उद्योग टिकवण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकरी जगविण्यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात तातडीने सुधारणा करण्यात यावी अशी विनंती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र शासनाला केली आहे। संगमनेर तालुक्यात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून सुमारे 12 नागरिकांनी आपला जीव गमावलाय। बिबट्याच्या दहशतमुक्तीकरिता सोमवारी असंख्य नागरिकांनी रस्त्यावर येऊन सरकार विरोधात आपला आक्रोश आंदोलनातून व्यक्त केला। बिबट्याची मोजणी करून सर्वांची नसबंदी करा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे। तर महिला, विद्यार्थी यांना भयमुक्त करण्यासाठी शासनाने बिबट्याबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी केली आहे। टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राज्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकाऱ्यांना नादुरुस्त व कालबाह्य IT उपकरणाच्या बदल्यात नवीन लॅपटॉप व प्रिंटर कम स्कॅनर तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी सोमवारी कामबंद आंदोलन केलं। या संदर्भात नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर यांना निवेदन देण्यात आलं। पाथर्डी तालुका तलाठी संघाचे उपाध्यक्ष जालिंदर सांगळे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप मगर, SA फुंदे, SB शेलार, सचिन लोकरे, आकाश डुकरे, GG वावरे, II इनामदार आदींसह अनेक मंडलाधिकारी व तलाठ्यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। आठवडे बाजाराच्या दिवशी कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही। त्यामुळे वाहन चालक, व्यापारी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय। कर्जत शहरात सोमवारी हा आठवडा बाजार दिवस असून या दिवशी मुख्य रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते। याच दरम्यान ऊस वाहतुकीची ट्रक व 2 ट्रॉली असलेली
ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात शहरातून ये जा करीत असल्याने वाहतुकीला कोंडमारा सातत्याने होत आहे. मुख्य रस्त्यावरून एका पाठोपाठ एक जाणारी ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने ही वाहतूक कोंडी प्रमुख कारण ठरत आहे. यावर्षी मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे गत 7 महिन्यापासून गोदावरी नदी वाहती आहे. नदीवरील वसंत बंधाऱ्याचे पाणीही पूर्ण क्षमतेने साठवल्याने काठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेल्यात. गोदावरीत पुढील 3 ते 4 महिने पाणीसाठा राहणार असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. संगमनेर तालुक्यातील जोरवे येथील अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन तालुका पोलिसांनी पकडले असून एकूण 10,12,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली आहे. आकाश डोंगरे हा एका वाहनातून 2 ब्रास अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन उगले, पोलीस शिपाई सचिन सोनवणे तसेच तलाठी यांनी सोमवारी मध्यरात्री जोरवेत सापळा रचून संबंधित वाहन ताब्यात घेतला. राजूर येथील पिंपरकणे रोड परिसरात बंद घराची कुलूप तोडून चोरी करणाऱ्या एका आरोपीला राजूर पोलिसांनी नाशिक येथून अटक केलाय. तांत्रिक पुराव्याच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत 20,000 रुपये किमतीचा चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. या चोरीत गणेश अनिल गुप्ता आणि नारायण या दोघांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.